वाटा स्टेशनमधून ओबीसी हक्क रक्षणाचा बिगुल, सर्वपक्षीय नेते एकवटले, पत्रकार परिषद घेत केला थेट विरोध। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही जण कुणबी दाखला घेऊन ओबीसी गटातून निवडणूक लढवण्याच्या हालचाली करत असल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते मंडळींनी शनिवारी रात्री 10 वाजता वाटा स्टेशन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गंडांतर प्रवृत्ती विरोधात संयुक्त लढा उभारण्याची घोषणा केली। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, डॉक्टर अभय तावरे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला। बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी भूमिका ठेवली होती त्याचा मुख्य हेतू असा आहे की समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे। आज या आरक्षणाचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन काही लोक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात। नाव कुणाची घ्यायची गरज नाही, पण जे आता आपण आजकाल पेपरमध्ये वाचतोय हे फक्त कोरेगाव तालुकाच नाही की याच्यापूर्वी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन ओपनमधून महापौर झालेत, खासदार झालेत, आमदार झालेत, अशा कितीतरी घटना आहेत। पण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे, क्रांतिकारांचा जिल्हा आहे। इथून जी सुरुवात होती ते महाराष्ट्रभर सुरुवात होती की सातारा जिल्ह्यातून ही जी आज सुरुवात झाली, एखाद्या वेळेस महाराष्ट्रभर याचा आगडोम उसळेल। कारण काय की आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आणि कोणीच नसावं ही मुख्य भूमिका आहे। पण जर कोणतरी पक्ष असा कुठला उमेदवार येऊन म्हणत नाही की मला ओबीसीच्या विरोधात लढायचं आहे, मला मागासवर्गीयांच्या विरोधात लढायचं आहे असं, पण कुठला तरी पक्ष अशा गोष्टीला जी खतपाणी घालतो त्या पक्षावर बहिष्कार घालावा ह्या माध्यमातून असं मी सर्वांना आवाहन करतो। पण सातारा जिल्ह्यामध्ये जे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातारा जिल्हा तिथून निर्माण झाला आहे ह्या विचारातून इथं हे वातावरण कोणी करू नये अशी आमची त्या पक्षाला विनंती आहे। उमेदवारांचं काय आम्हाला अजून कोणाचं नाव बी माहीत नाही। आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं कारण काय की जर अशा परिस्थिती जर समोर आली आणि जर वादविवाद निर्माण झाले, ओबीसी आणि मराठा वाद विनाकारण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ह्याला आमचा विरोध आहे आणि असं होऊ नये ही आमची सर्वसामान्यांची भावना आहे। वंचित घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या जे महामानव आहेत त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाला जर कोणी हरताळ फासत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची एक संधी शाहू महाराजांनी दिली, बाबासाहेबांनी दिली। ती संधीचा उपयोग सर्व सामाजिक सलोखा राखून, समाजा हिताचं काम करून, सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व पक्षांनी चाललं पाहिजे। अशा या चुकीच्या वर्तणुकीमुळे जो वाद निर्माण होईल तो वाद आपल्या सातारा जिल्ह्याला परवडणार नाही, महाराष्ट्राला परवडणार नाही आणि जे दूषित वातावरण आहे, संक्रमण काळ चालला ह्या राजकारणाचा हा जिल्ह्यामध्ये होऊ नये। बापूंनी सांगितलं तसं सहा जे उमेदवारी म्हणजे सीट्स आहेत त्यापैकी एकच ओबीसी आहे आणि तिथं सुद्धा जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर हे निषेधार्ह आहे, हे चुकीचं आहे, हे होऊ नये। सामाजिक बांधिलकी सर्वांनी जोपासली पाहिजे, सर्वांनी समाज न्याय सर्वांना मिळाला पाहिजे ही भावना आहे। माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी सर्व काही सांगितलं आहे, फक्त माझं सांगण्याचा हेतू एक आणि पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एक की मी हा मुद्दा मांडल्यानंतर की विशेष म्हणजे बापूंनी असू द्या किंवा इथल्या सर्व मराठा समाजांनी हे समर्थन दिलं ह्या गोष्टीला की हे जे चुकीच्या जर बाबी होतील तर ते आपल्यासाठी योग्य होणार नाही। त्यांना जाहीर आवाहन करतो की असा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुमच्या पक्षाला, तुमच्या त्या उमेदवाराला मत मिळणार नाही, तुमच्या पक्षाला आम्ही मत देणार नाही। कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र कोणाचा दुसऱ्याचा नाही। हा विचार करून आपण योग्य ते निर्णय घ्यावा आणि जर योग्य निर्णय घेणार नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, आम्हाला सर्वांना भोगावे लागतील आणि सामाजिक सलोखा बिघडू नये ही आपणाकडून मी तशी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो। अहमदपूर नगरपालिकेत माहितीमध्ये अद्याप एक वाक्यता नाही। राष्ट्रवादी, अजित पवार गट व भाजप आमने सामने।
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुशीमुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग अवलंबला आहे. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत तीच परिस्थिती कायम राहिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांचे उमेदवार थेट आमनेसामने उभे राहिले आहेत. रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे माजी नगराध्यक्ष सुनील माने यांच्या पत्नी नंदना सुनील माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून नगरपालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी वैशाली निलेश माने यांनी देखील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप आमनेसामने आल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दुपारी 3 पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 30 अर्ज निवडणूक कार्यालयात जमा झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले असून भाजपने अर्ज दाखल करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला. अपक्ष उमेदवारांनीही सक्रिय सहभाग नोंदवत आपले अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असून माहितीकडून सातारा जिल्ह्यातील कोणत्याही नगरपालिकेसंदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्र रणनीती आखत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या राजकीय अनिश्चिततेमुळे रहमतपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कराड नगरपालिकेत महायुतीचा मेळ बसेना. शिवसेना व भाजप दोघांकडूनही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. पश्चिम महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. रविवारी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने महायुतीचा मेळ बसत नसल्याचे चित्र समोर आले आहे. रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास शिवसेना नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केला. त्यानंतर काही वेळातच भाजपचे अतुल शिंदे यांनीही त्याच पदासाठी आपला अर्ज दाखल करत राजकीय वातावरणात चुरस वाढवली. याशिवाय अल्ताफ शिकलगार यांच्यासह अनेकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज सादरीकरणावेळी निवडणूक कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. कराड नगरपालिका निवडणूक भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रतिष्ठेची केली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे अर्ज दाखल करत असल्याचे चित्र अधिक ठळक झाले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पुढील 2 दिवसात महायुतीची भूमिका स्पष्ट होईल. मात्र दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता महायुतीने एकत्रित रणनीती आखणार की स्वतंत्र मार्ग स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, पालकमंत्री आमचे शंभूराज देसाई साहेब, आमचे जिल्हा प्रमुख हेमंतराव शेलार, संप्रमुख सरजी कणसे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं पुढे निवडणुकीला सामोरं जायचं या ठिकाणी जे आमचे वरिष्ठ सूचना देतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नगराध्यक्षपद असेल व खालील संपूर्ण प्रभागामध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी अर्ज आज आणि उद्या या ठिकाणी ह्या अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे. युती संदर्भामध्ये अजून कोणतीही घोषणा नाही. त्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं हे आज उद्या या ठिकाणी स्पष्ट होईल. हे स्वभावावर जायचं, मित्रपक्षांच्या बरोबर जायचं, कशा पद्धतीने जायचं त्याबद्दल या 2 दिवसात निर्णय होईल. नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं या 2 दिवसामध्ये त्याचा निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल. आज मी भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. प्रथमतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वंदन करतो. तसेच आमचे लाडके आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत भाजपमध्ये काम करतोय. आज मी भाजपाच्या अधिकृत म्हणणार नाही, परंतु अधिकृत उमेदवारी आज भाजपमधनं मी दाखल केलेली आहे. खरं तर बरेच दिवस झालं माझ्या नावाची चर्चा ही चालू होती की आज तिकीट होते, उद्या तिकीट होते, परंतु वेळ कमी असल्यामुळे
उद्याचा दिवस शेवट आहे, त्यामुळं आज मी निर्णय घेतला. आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आज मी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की कराडची जनता माझी उमेदवारी स्वीकारेल आणि जे काही पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही पुढील वाटचाल करू. प्रभाग क्रमांक 8मधनं माझी धर्मपत्नी सभापती किशोरी अतुल शिंदे यांचा आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला राखीवमधून. तिथंही आज आपण भाजपमधूनच अर्ज दाखल केलेला आहे. मुगाव फाट्यावर भीषण अपघात. भरधाव होंडा सिटी कारची धडक बसून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा तालुका कोरेगाव येथे शनिवारी सायंकाळी पांढऱ्या रंगाच्या अज्ञात होंडा सिटी कारने दिलेल्या जोरदार धडकेत 15 वर्षीय अमृता फडतरे ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक कार न थांबवता पळून गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी श्रीशांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात नमूद केले आहे की अमृता फडतरे ही विद्यार्थिनी शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडण्यासाठी साईडपट्टीवर उभी असताना सातारा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या होंडा सिटी कारने तिला एकदम जोरात धडक दिली. त्यामुळे अमृता फडतरे ही महामार्गावर फेकली गेली. तिच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत केली. जखमी अवस्थेत अमृता हिला खासगी वाहनाने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने सातारा येथील खासगी रुग्णालयात तिला हलवण्यात आले. अपघातानंतर होंडा सिटी कार चालक घटनास्थळी थांबून जखमी विद्यार्थिनीला मदत न करता तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यातही माहिती न देता फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात होंडा सिटी कार चालकाविरुद्ध निष्काळजी व अविचारी वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अमोल करणे तपास करत आहेत. या अपघातामुळे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत असलेल्या बेफाम होंडा सिटी कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कास बामनोली मार्गावर भीषण अपघात. ब्रेक फेल डंपरची एसटी बसला जोरदार धडक. 20 प्रवासी जखमी. मोठा अनर्थ टळला. कास बामनोली रस्त्यावर अंधारी फाट्याजवळील धोकादायक यस कॉर्नरवर रविवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. साताऱ्याकडून बामनोलीकडे मालवाहतूक करणारा डंपर उतारावरून मोठ्या वेगात येत होता. अचानक त्याचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे येणाऱ्या तेटली सातारा एसटी बसला थेट धडक बसली. धडकेच्या जोरावर डंपरने बस काही अंतर ढकलत नेली. बस मागे सरकत खोल दरीकडे झुकत असतानाच रस्त्यावरील बॅरिगेड्स आणि झाडाच्या आधारामुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली. क्षणात मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. बसचे दार धक्क्याने अडकले असल्याने चालक आणि वाहक प्रवाशांनी मिळून जखमींना खिडक्यातून बाहेर काढले. महिलांसह अनेक प्रवासी जखमी असल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आली. सर्व जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावरील यस कॉर्नर पूर्वीपासून धोकादायक म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात घडतात. आजच्या दुर्घटनेत काळ आला पण वेळ आली नाही अशी स्थिती निर्माण झाली. ब्रेक फेल झालेल्या डंपरमुळे बस दरीत कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. या ठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.